राऊतांनी रोखठोकमध्ये केलेल्या टीकेवर भाजपकडूनही जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली आहे। ज्यांनी स्वतःच सुपारी घेऊन पाडापाडीचं राजकारण केलं त्यांना दुसरेही तेच प्रकार करतात असं वाटतं। भाजपमध्ये निष्ठावान आणि संघटनेसाठी वाहून घेतलेली लोक असून त्यांच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याचं प्रत्युत्तर आमदार नितेश राणेंनी दिलं। संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल। 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचाराकरता रुग्णालयातच दाखल करावं लागेल असं गिरीश महाजन म्हणाले। स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं। हा भांडूपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये PhD केलेली आहे त्यांनी पाड्यापाड्याच्या राजकारणाचं बोलू नये। खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे। कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे। संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे। अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले। संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या। निवडणुकीत खोटं बोलण्याची एक सवय लागली, आता त्याचं रूप व्यसनामध्ये झालं आहे। निवडणूक संपल्यानंतर सुद्धा लाईमलाईटमध्ये कसं राहायचं, दिवसभर टीव्हीमध्ये कसं दिसायचं, बातम्यांमध्ये कसं यायचं, हे एकदा व्यसन लागलं ना तर मग अशा पद्धतीच्या सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघतात। साठी मोदीशहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। त्याचं डोकं तपासावं लागेल। मला वाटतं राऊतांचं आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे। आता निकालानंतर त्यांना ॲडव्हर्टाईज करावं लागेल।